नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। येत्या 2 सप्टेंबर 2024 रोजी अकोला शहर व जिल्हा परिसरात पारंपरिक कावड पालखी मिरवणूक व पोळा उत्सव साजरा होणार आहे। या पार्श्वभूमीवर सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा व पोलीस दल अकोला यांनी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले असून सर्व खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत। 30 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, जिल्हाधिकारी अजित कुमार, सुनील लहाने व कावड पालखी मिरवणूक समन्वयक यांच्यासह आयुक्तांनी अकोला शहरातील पालखी मिरवणूक मार्गाची संयुक्तपणे पाहणी केली। अकोला शहराचा पारंपरिक मार्ग असलेल्या कावड पालखीवर पोलीस दलाने सखोल पाळत ठेवण्याचे नियोजन केले असून राजराजेश्वर मंदिर ते गांधीग्राम या परिसरात गस्तीसाठी पोलीस मनुष्यबळ व वाहने तैनात करण्यात आली आहेत। वाहतूक नियंत्रण व नियमनासाठी मिरवणूक मार्गावर आवश्यक त्या सर्व ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे। महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत। अपघात विरोधी पथक तपासणी करत आहेत, त्यामुळे प्रत्येक घटनेवर पोलिसांची करडी नजर आहे। सदर बंदोबस्तासाठी शहरात एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 4 उपविभागीय पोलीस अधिकारी, 14 पोलीस निरीक्षक, 36 पोलीस उपनिरीक्षक, त्यासोबत 749 पोलीस हवालदार आणि 800 होमगार्ड, 4 रॅपिड रिस्पॉन्स टीम, 8 स्ट्राइकिंग फोर्स तैनात करण्यात आली आहे। महाराष्ट्र विजय न्यूज चैनल साठी अकोला प्रतिनिधि इरशाद अहमद। बोलिए सर, आज अकोला शहर में आप दाखिल हुए, किस बंदोबस्त के लिए कितना स्टाफ साथ में? हाँ सर, पूरा बंदोबस्त हमारा 2 क्रमांक 9 अमरावती की कंपनी है, बी कंपनी। कंपनी का स्टैंड है, 2 अधिकारी, कायदा व सुव्यवस्था सुचारू रूप से करने के लिए हम यहाँ का जो बंदोबस्त है, कावड़ बंदोबस्त, वो पूरा करने के लिए अकोला शहर में दाखिल हुए।